press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे सीबी आहे कमर्शियल बँक्स या संदर्भात माहिती पाहिली. त्याचप्रमाणे पहा, जो नाणे बाजाराचा प्रकार आहे, नाणे बाजारामध्ये आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यानंतर बँक रेग्युलेशन ऍक्ट, त्यालाच BR ऍक्ट 1949 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर पुढे तुम्हाला याआधी मी सांगितलं की जे नाणे बाजाराचा एक महत्वाचा घटक म्हणून आपण व्यापारी बँका याबद्दल माहिती घेतली. तर त्या व्यापारी बँकांचं पुढे राष्ट्रीयकरण झालं. साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं की 19 जुलै 1969 रोजी 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा साधारणपणे 1980 ला 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. तर अशा या व्यापारी बँकांची कार्य पाहिली आपण. कर्ज, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, त्यामध्ये ठेवींचे प्रकार, त्यानंतर कर्ज कशा प्रकारे दिलं जातं या संदर्भात मागील लेक्चरमध्ये आपण माहिती घेतली. त्यानंतर पतनिर्मिती कशा प्रकारे केली जाते, त्यानंतर सहयोगी कार्य कोणकोणती आहे व्यापारी बँकांची या संदर्भात आपण मागील लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. आज आपण ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहे, सहकारी बँक, 1904 चा जो कायदा आला, 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्याअंतर्गत सहकारी बँक अस्तित्वात आलं. लक्षात ठेवा, सहकारी बँक या 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये अस्तित्वात आलेल्या आहे. त्यामुळे सहकाराचा कायदा 1904चा कायदा हे लक्षात ठेवा. आता सहकारी बँका का अस्तित्वात आल्या किंवा सहकारी बँका काय कार्य करतात? ज्याप्रमाणे व्यापारी बँका ठेवी स्वीकारतात आणि कर्ज पुरवठा करतात, त्याचप्रमाणे सहकारी तत्वावर सहकारी बँका देखील व्यापारी बँकांच्या तोडीसोड काम करतात. म्हणजेच जिथे व्यापारी बँका पोहोचत नाही अशा ठिकाणी सहकारी बँका कर्ज पुरवठ्याचं किंवा पतपुरवठ्याचं काम करत असतात. तर साधारणपणे सहकारी बँका स्थानिक लोकसंख्येच्या कर्जाची गरज भागून व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना एक पूरक ठरत असतात. की ज्याप्रमाणे व्यापारी बँकांचे कार्य आहेत किंवा व्यापारी बँकांची जी उद्दिष्ट आहे तीच उद्दिष्ट सहकारी बँकांची आहे, ती फक्त सहकारी तत्वावर केली जातात. तर अशा प्रकारे साधारणपणे मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करण्याचं काम कोऑपरेटिव्ह बँक करत असतात. मग अशा या कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांची जी रचना आहे, भारतातील कोऑपरेटिव्ह बँकांची रचना ही त्रिस्तरीय आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की कोऑपरेटिव्ह बँकांची जी स्ट्रक्चर आहे ते तीन स्तरामध्ये आहे. सर्वात उच्च स्तरावर आहे शिखर बँक, तिला म्हणतात राज्य सहकारी बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. तर ही राज्य सहकारी बँक ही सहकारी बँकांची शिखर बँक, तिला अॅपेक्स इन्स्टिट्यूट असं म्हणतात. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यात रुरल अँड अर्बन एरियामध्ये असणाऱ्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. दुसऱ्या स्तरावर असतात जिल्हा स्तर, तिथे जिल्हा मध्यवर्ती बँक येतात. त्यानंतर लास्ट वन आहे प्राथमिक स्तर, प्रायमरी, त्यामध्ये प्राथमिक सहकारी संस्था, प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन. तर अशा प्रकारे हे त्रिस्तरीय रचना आहे सहकारी पतपुरवठा संस्थांची. त्यानंतर नाणे बाजाराचा महत्वाचा घटक येतो, तो आहे विकास वित्तीय संस्था, त्याला तुम्ही म्हणतात DFI, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट. आता विकास वित्तीय संस्था काय करतात की जी विकासाच्या कामासाठी अस्तित्वात आलेली आहे. सुरुवातीचा काळखंड की आपण डेव्हलपमेंट पर्पज ऐवजी काही सेक्टरला प्रायोरिटी दिलेली होती, काही क्षेत्र होते त्यांना प्राधान्य दिलं होतं. मग त्यामध्ये ऍग्रिकल्चर असेल, इंडस्ट्रियल असेल, सर्व्हिस असेल, या सेक्टरला फायनान्स केला जात होता. फक्त प्रोडक्शन इन्क्रीज करणं हा त्यामागचा उद्देश होता. पण आजच्या काळामध्ये डेव्हलपमेंट, विकास घडविण्यासाठी काही पर्टिक्युलर सेक्टरमध्ये जास्तीत जास्त फायनान्स केला जात आहे.
मग या डेव्हलपमेंटचा उद्देश कधीपासून समोर आला तर साधारणपणे पहा, जे जागतिकीकरण आणि उदारीकरणाचं जे धोरण स्वीकारलं होतं, मी तुम्हाला आधी सांगितलं 1991 साली एलपीजीचं धोरण स्वीकारलं आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्या अंतर्गत खऱ्या अर्थाने विकास वित्तीय संस्था कार्यरत झाल्या. पहा, साधारणपणे आपल्याकडे इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याला तुम्ही म्हणतात IFCI, इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, 1948 मध्ये स्थापन झालेली ही पहिली विकास वित्तीय संस्था आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर सुरुवातीलाच इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI ची स्थापना करण्यात आली. इंडस्ट्रियल सेक्टरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून 1948 ला IFCI ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर मग खऱ्या अर्थाने ज्यावेळेस एलपीजीचं धोरण आपण 1991 ला स्वीकारलं, त्या एलपीजीच्या धोरणाच्या नंतर खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अंतर्गत संस्था असतील किंवा बाह्य संस्था असतील, विदेशातीलही बऱ्याचशा संस्था कार्यरत होत्या की ज्यांनी आपल्या देशातील संस्थांशी टायअप केलेलं होतं. अशा संस्था येऊन आपल्या देशामध्ये विकास वित्तीय कामांसाठी, विकासाच्या कामांसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी सुरुवात केली. साधारणपणे पहा, जे कॉर्पोरेट सेक्टर आहे, कॉर्पोरेट सेक्टरच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या एलपीजीच्या धोरणानंतर. कारण की आपली अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर मोकळी झालेली होती आणि जागतिक स्तरावर म्हणजे ग्लोबली ओपन झालेली होती आणि जगातील वेगवेगळ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या उद्योग क्षेत्राला त्या प्रमाणात अपडेट व्हायचं होतं. म्हणून आपल्या उद्योग क्षेत्र अपडेट करण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारतात विकास वित्तीय संस्था वाढीस आल्या. विकास वित्तीय संस्थांनी इंडस्ट्रियल सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना विकासाच्या हेतूने कर्ज पुरवठा केला. त्यानंतर ज्या पायाभूत वित्तीय पुरवठा, ई बँक, कॉमर्स, ई वाणिज्य, त्यामध्ये ई वाणिज्य इत्यादी विविध प्रकारच्या नवनवीन उत्पादने व सेवा देण्यासाठी सहयोगी संस्था स्थापन झाल्या. तर या संस्थांचा उद्देशच काय आहे की डेव्हलपमेंट पर्पजने या सर्व संस्था स्थापन झालेल्या होत्या. त्यानंतर भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर ICICI कंपनी तिच्या सहाय्यक ICICI बँकांची प्रतिगामी विलिनीकरण ही एक आघाडीची व्यापारी बँक बनलेली आहे. ICICI बँक ही एक सर्वात महत्वाची बँक आहे. ती तिच्या सहाय्याने विकास वित्तीय कामे, विकासाची कामे केली जात आहे. त्यानंतर भारतीय सवलत व वित्तगृह, त्याला DFHI असं म्हटलं जातं. तर भारतीय सवलत व वित्तगृहामध्ये साधारणपणे वाघुल समिती ही महत्वाची आहे. लक्षात ठेवा, वाघुल समितीच्या ज्या शिफारसी होत्या 1988 मध्ये आल्या होत्या. 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून विविध भारतीय सवलत व वित्तगृहाची स्थापना करण्यात आली. पहा, DFHI याची स्थापना 1988 मध्ये वाघुल समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. एक मार्गासाठी प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, IMP क्वेश्चन आहे. पहा, पुन्हा एकदा सांगतोय, वाघुल समितीच्या शिफारशीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्तगृहाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नाणे बाजार संसाधनांचा तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा संसाधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली की नाणे बाजाराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही सवलत एक त्याला तुम्ही सबसिडाइज क्रिया करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. साधारणपणे भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी यावर होती. त्यानंतर पुढे आहेत आता ही आपण नाणे बाजारातील ऑर्गनाइज सेक्टर पाहिलं, त्याला तुम्ही संघटित क्षेत्र असे देखील म्हणतात किंवा इन्स्टिट्यूशनल सेक्टर असे देखील म्हणतात. यानंतर नॉन इन्स्टिट्यूशनल किंवा अनऑर्गनाइज सेक्टर या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये की भारतामध्ये कर्ज पुरवठा करणारं बिगर संस्थात्मक किंवा असंघटित क्षेत्र कोणतं, अनऑर्गनाइज सेक्टर कोणतं आहे. ज्याप्रमाणे ऑर्गनाइज सेक्टर हे RBIच्या गाईडलाईन्स नुसार काम करतं, त्याप्रमाणे असंघटित क्षेत्र हे RBIच्या गाईडलाईन्स नुसार काम करत नाही. म्हणजे असंघटित क्षेत्रावर RBIचं कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. मग अशा प्रकारे असंघटित क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर सर्वात पहिला आहे असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स जे आहे
त्यांचा समावेश होतो. पहा, हे वित्तीय मध्यस्थ असतात, फायनान्शियल इंटरमिजिएट त्यांना म्हटलं जातं, की बँकांसारखीच कामं करतात. पण मग यांच्यामध्ये आणि बँकांमध्ये काय, हे पहा बँकांसारखेच कार्य करतात. हे बहुतेक हुंड्यांसारखी स्वदेशी अल्पमुदतीच्या पतसाधनांचे व्यवहार करतात. जी हुंडी आहे त्या हुंडीचा वापर या पतसाधनांसाठी यांच्याद्वारे केला जातो, जे स्थानिक बँकर्स आहे त्यांच्याकडनं. त्यानंतर पहा पुढे आहे सावकार, जो असंघटित क्षेत्रामध्ये महत्वाचा घटक मानला जातो. आपल्याकडे फार पूर्वीच्या कालावधीपासून सुद्धा सावकारी प्रथा अस्तित्वात आहे. तुम्ही जर जुन्या जमान्यातले पिक्चर वगैरे पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की सावकार कशा प्रकारे कर्ज पुरवठा करायचे, अतिरिक्त व्याज दर लावला जात होता, तारण म्हणून मोठ्या प्रमाणावर एक तर जमिनी किंवा काहीतरी मोठ्या प्रमाणावरची साधन संपत्ती तारण म्हणून ठेवली जात होती, आणि जी कर्जाने दिलेली रक्कम आहे तिच्यावर चक्रवाढ व्याज सारखं व्याज लावला जात होता. जेणेकरून भारतातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक धारणाच झाली होती की भारतातील शेतकरी हा कर्जात जन्माला येतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो. अशा प्रकारे या पाशामध्ये किंवा कर्जाच्या चक्रामध्ये अडकून ठेवण्याचं काम कोणी केलेलं असेल तर त्या सावकारांनी. तर सावकार हा देखील असंघटित क्षेत्रातला एक महत्वाचा घटक मानला जातो. पहा, लोकांचं बँकिंग प्रणालीबद्दलचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे बँकिंगचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते भरण्याऐवजी लोक सरळ जिथनं त्यांना सहजपणे कर्ज पुरवठा होऊ शकतो अशा सावकारांकडे जाण्याचा त्यांचा ओघ जास्त असतो. त्यामुळे सावकारांकडून त्वरित कर्ज पुरवठा उपलब्ध होतो, परंतु तो कर्ज पुरवठा जरी त्वरित उपलब्ध होत असला तरी त्यावर आकारण्यात येणारा जो इंटरेस्ट रेट आहे तो ऑर्गनाइज सेक्टरच्या तुलनेत अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये अतिरिक्त प्रमाणावर घेतला जातो. त्यामुळे अनऑर्गनाइज सेक्टरमुळेच शेतकरी असतील किंवा मजूर असतील यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. त्यामध्ये पहा, साधारणपणे सावकारांच्या बाबतीत शेतमजूर, सीमांत आणि अल्पभूधारक शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी इत्यादी घटकांना सावकारांकडून कर्ज पुरवठा केला जात होता. सद्यस्थितीला सावकारांच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीमुळे रिझर्व्ह बँकेने सावकारांच्या क्रियाकल्पांवर निर्बंध घातले आहे. सावकारी प्रथाच बंद केलेली आढळते किंवा निदर्शनास येते. परंतु पहा, अजूनही ग्रामीण भागात जर गेला तुम्ही तर अजूनही ग्रामीण भागामध्ये सावकारी प्रथा अस्तित्वात असल्याचं निदर्शनास येतं. शहरी भागात तर दिसत नाही, परंतु ग्रामीण भागात अजूनही थोड्याफार प्रमाणावर सावकारी प्रथा अस्तित्वात असल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर पहा, अनियंत्रित बिगर बँक एनजीओचा समावेश होतो आहे की ज्यांच्यावर नियंत्रण कोणाचं नाही, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं, पण त्या देखील बिगर बँकिंग संस्था आहे. मग कोणत्या बिगर बँकिंग संस्था, तर पहा, बँक, वित्तीय मध्यस्थ, यात चिट फंड, निधी, कर्ज कंपन्या इत्यादींचा समावेश होतो. चिट फंडच्या सदस्यांना यामध्ये नियमित भरणा करतात. एकमेकांनी मान्य केलेल्या निकषाच्या आधारे त्याची बोली केली जाते. मग यात समावेश काय होतो, पहा, आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो भिशी सारखी प्रथा आहे की भिशी हा पण एक प्रकारे पैसा रूपी भांडवल उभं करण्याचा मार्ग आहे. 5-10 मेंबर एकत्र येतात, ते त्यांच्याकडच्या ज्या बचती आहे ते गोळा करतात, एक पर्टिक्युलर अमाऊंट गोळा करतात आणि मग त्यामध्ये चिट फंड किंवा चिठ्ठी वगैरे टाकून एखाद्या व्यक्तीचं 10 व्यक्ती असतील, प्रत्येकी 10,000 रुपये गोळा केले, 10 व्यक्तींचे मिळून 1 लाख रुपये झाले. मग 10 व्यक्तींच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात, त्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव निघेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये दिले जातात. तर अशा प्रकारे जे आपण त्याला भिशी म्हणतो, भिशीचा प्रकार आहे तुम्ही ग्रामीण भागात पाहतात. आणि या भिसीवर कुठल्याही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कंट्रोलिंग नसतं. ही भिसी आपापसात किंवा जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की जे मित्र वगैरे असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्यामध्ये झालेल्या अंडरस्टँडिंगच्या आधारावरच ती भिसी चालू राहत असते. तर अशा प्रकारे आपण ज्या नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र, ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर या संदर्भात माहिती पाहिली. पहा, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्थांमध्ये निधी, चिट फंड आणि कर्ज कंपन्या इत्यादींचा समावेश होतो. यानंतरचा पुढील जो भाग आहे पहा की भारतातील नाणे बाजाराची जी भूमिका आहे या संदर्भात आपण पुढील लेक्चरला माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आजचं लेक्चर समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये काही महत्वाचे पॉइंट्स सांगितलेले आहे ते तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.